हॅलो स्टुडंट्स, आपण आतापर्यंत रोटेशनल डायनॅमिक्स मधला सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण बघितलेला आहे. सगळे व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आपलं जे चॅनल आहे नेचर फिजिक्स, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रिसेंट व्हिडिओ जे आहेत ते सगळे तुम्हाला मिळतील, रिसेंट अपडेट्स सगळे. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशनचा सगळा पार्ट म्हणजे मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स अँड ऑल सिच्युएशन्स रिलेटेड टू सर्क्युलर मोशन्स आपण बघितल्या, बरोबर. आता आपण रोटेशनल मोशन्स बघणार, म्हणजे मोशन ऑफ अ होल बॉडी. आपण त्या बॉडीला एक पार्टिकल कन्सिडर केला आणि सर्कम्फरन्सनं मोशन परफॉर्म करत असताना काय काय सिच्युएशन येतात, कुठलं फोर्स लागतं, हे सगळं आपण बघितलंय. आणि आता आपण काय करूया, सरळ सगळ्या बॉडीचं मोशन बघूया. त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन, ओके. बघा, आतापर्यंत आपण बघितलं, रिलेशन काढलं लिनियर मधलं आणि अँग्युलर मधली काय रिलेशन आपण बघितली. मी इथे लिहितो बाजूला, एस लिनियर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर इंटू थिटा. हे लिनियर डिस्प्लेसमेंट हा रेडियस आहे आणि थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. Also we have seen V is equal to R into omega. Also acceleration A is equal to R into alpha. या सगळ्या आपण टर्म्स बघितल्या, बरोबर. लिनियर आणि अँग्युलर मधलं रिलेशन ते सुद्धा आपल्याला इथं आता रोटेशनल मोशन मध्ये लागतं. आता पहिल्यांदा रोटेशनल मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ अ होल बॉडी अबाउट सम ऍक्सिस. एखादी होल बॉडी ऍक्सिस भोवती रोटेट होते. त्याच्या अगोदर आम्ही रिजिड बॉडी बघूया, जी आपण रिजिड बॉडीच मोशन बघतो. रिजिड बॉडी, रिजिड बॉडी म्हणजे दृढ किंवा घट्ट. बॉडी हुज जॉमेट्रिक शेप अँड साइज डज नॉट चेंज आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. बघा, कुठलाही शेप असू शकतो. समजा ही शेपची बॉडी आहे, ही रिजिड बॉडी आम्ही म्हणतो. म्हणजे जॉमेट्रिक शेप आणि साइज, जॉमेट्रिक शेप अँड साइज, शेप अँड साइज does not change after the application of force. After application of force अप्लाय केल्यानंतर त्याचा जो जॉमेट्रिक शेप आणि साइज आहे तो बदलत नाही. याचाच अर्थ आपण असं सुद्धा म्हणू शकतो, समजा या रिजिड बॉडीचे मी दोन पार्टिकल आहेत असं कन्सिडर केलं. हे पार्टिकल काहीतरी आर एवढ्या डिस्टन्स वरती आहेत. समजा हा ए पार्टिकल आहे, हा बी पार्टिकल आहे. फोर्स लावल्यानंतर या बॉडीचं मोशन होईल. समजा ही बॉडी काहीतरी डिस्प्लेस झाली, सेम तीच बॉडी आहे, फक्त मी शेप बदललो तो. बघा, डिस्टन्स एवढंच राहायला पाहिजे, ए टू बी. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल डज नॉट चेंज आफ्टर द ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स. डिस्टन्स बिटवीन एनी टू पार्टिकल डज नॉट चेंज, म्हणजे तिथं डिफॉर्मेशन होतच नाही. अशा बॉडीला मी काय म्हणतो, रिजिड बॉडी म्हणतो. किंवा body preserve is orientation or position of the particles. Body preserve position of the particles after the application of the torque. आता ज्यावेळेला एखादी बॉडी रोटेट होते, म्हणजेच आपण टॉर्क लावतो. विदाउट टॉर्क ती बॉडी रोटेट होऊ शकत नाही, आपण बघूया असते. मग अशा वेळेला फोर्स किंवा आपण टॉर्क ज्यावेळेला लावतो त्यावेळेला त्या बॉडीचं जे पोझिशन्स आहेत पार्टिकलचं, इंटेरियर कुठलाही पार्टिकल, एक पार्टिकल इथला कुठलेही पार्टिकल, हे पार्टिकल कसे असतील तर यांची जी रिलेटिव्ह पोझिशन आहे ती कधीही बदलणार नाही. ऍप्लिकेशन ऑफ फोर्स केल्यानंतर, फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बदलत नाही. अशा बॉडीला आम्ही काय म्हणतो, रिजिड बॉडी. आणि म्हणून रोटेशनल डायनॅमिक्स किंवा रोटेशनल मोशनला रिजिड बॉडी डायनॅमिक्स सुद्धा म्हणतात. रिजिड बॉडी डायनॅमिक्स. आपण हे रिजिड बॉडीच डायनॅमिक्स आपण आता इथं काय करणार आहे, बघणार आहे. म्हणजे मोशन ऑफ अ होल रिजिड बॉडी, ओके. दिस. आणि मग रिजिड बॉडी कुठल्या, प्रॅक्टिकल पर्पज साठी जे काही सॉलिड्स आहेत, ऑल सॉलिड बॉडीज आर कन्सिडर्ड ऍज अ रिजिड बॉडी. मग डिस्क असेल, रॉड असेल, रिंग असेल किंवा एखादं सिलेंडर असेल, हे सगळे जे आहे ते आपण काय करतो, प्रॅक्टिकल पर्पज साठी रिजिड बॉडी असं कन्सिडर करतो, ओके. आणि म्हणून आम्ही आता मोशन ऑफ अ रिजिड बॉडी बघणार, म्हणजेच रिजिड बॉडी डायनॅमिक्स. बघा, समजा सपोज वन रिजिड बॉडी रोटेट अबाउट सम ऍक्सिस. एक बॉडी काढली मी, दिस. शेप कसाही असेल, रेग्युलर शेप असलो तरी चालतो, शेप कसाही असला तरी चालेल. ही रिजिड बॉडी ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनं या ऍक्सिस भोवती काय होते, ऍक्सिस भोवती काय होत आहे,
रोटेट होत आहे, बरोबर आहे. मग आता या बॉडीचे मी पार्टिकल सेपरेट कन्सिडर करतो. डिस्क्रीट नेचर बघूया अगोदर. डिस्क्रीट पार्टिकल आपण कन्सिडर करूया. समजा या बॉडीचा एक पार्टिकल आहे, हा ज्याचं मास m1 आहे, इज ऍट डिस्टन्स r1. ओके, पार्टिकल ऑफ मास m1 ऍट अ डिस्टन्स r1, पार्टिकल ऑफ मास m2 ऍट अ डिस्टन्स r2, पार्टिकल ऑफ मास m3 ऍट अ डिस्टन्स r3, पार्टिकल ऑफ मास m4 ऍट अ डिस्टन्स r4. असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग आता बघा, ज्यावेळेला ही रिजिड बॉडी ओमेगा या व्हेलॉसिटीनं एका ऍक्सिस भोवती रोटेट होते, त्यावेळेला त्या बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स काय करतात, सर्क्युलर मोशन्स परफॉर्म करतात. म्हणजे बघा, ऍज अ पार्टिकल, हा जो पहिला पार्टिकल आहे त्याचं सर्कम्फरन्स अशी, दिस इज सर्क्युलर मोशन. इथनं बघा, सेकंड पार्टिकल, हा कुठला आहे पार्टिकल, दिस सर्कल. याचा अर्थ असा आहे, व्हेन रिजिड बॉडी rotate about some axis, then particle of rigid body perform circular motion and center of all these circle. सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो म्हणजे सगळ्या पार्टिकलचा सर्कल, त्याचा जो सेंटर आहे, सेंटर लायज ऑन द ऍक्सिस ऑफ द रोटेशन. बरोबर या ऍक्सिस भोवती काय असणार आहे, त्या सर्कलचा काय असेल, सेंटर लाय झालेला असेल. म्हणजे रिजिड बॉडी कुठल्या ऍक्सिस भोवती रोटेट होते, हा एक ऍक्सिस आहे. एखादी रिजिड बॉडी, समजा अशी रिजिड बॉडी आहे, ती या ऍक्सिस भोवती सुद्धा रोटेट होऊ शकते. सेंटर मधनं जाणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकते, वन एंड पासून जाणाऱ्या ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकते. आणि म्हणून इथं सेंटर ऍक्सिस ऑफ रोटेशन सुद्धा फार महत्वाचं आहे मोशन ऑफ रिजिड बॉडीमध्ये. मग बघा, हे जे मोशन आहे, R1 जे म्हटलं किंवा R2 जे म्हटलं किंवा मी इथं दाखवतो, हा पार्टिकल जो घेतलो मी m1 मास आहे, R1 डिस्टन्स वरती आहे. R1 हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. बरोबर, हे ऍक्सिसला काय असणार, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स, ऍक्सिसला परपॅन्डिक्युलर. म्हणजे R1 किंवा R2 R3 ही जी डिस्टन्सेस आहे त्या मासेसची, ती परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशनच असतं. ओके, आणि म्हणून आम्हाला इनर्शिया बघायचा आहे, जो रोटेशनल मोशन मधला आहे. आपण अगोदर इनर्शिया लिनियर मोशन मध्ये बघितलाय. बघा आता, हे फार महत्वाचं आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन्स. आता बघा, सपोज मला मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे, फार महत्वाची टर्म, मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय. कॅपिटल आय मध्ये आम्ही दाखवतो, त्याला आम्ही एम आय सुद्धा म्हणतो. ओके, शॉर्ट मध्ये एम आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण अगोदर इनर्शिया म्हणजे काय बघा, आपण बघितलेलं आहे अगोदर 11वीच्या सिलेबसमध्ये हे आपण इनर्शिया बघितलाय. किंवा न्यूटनचा पहिला लॉ जो आहे मोशनचा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो नोन एज लॉ ऑफ इनर्शिया, आपण बघितलेला आहे. बघा, इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन टू चेंज इन स्टेट ऑफ पोझिशन. इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन टू चेंज स्टेट, चेंज ऑफ स्टेट, अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट. स्टेट बदलायला जे अपोजिशन होतं त्याला आम्ही इनर्शिया म्हणतो साध्या भाषेमध्ये. फॉर एक्झाम्पल, समजा एक स्टोन आहे, त्या स्टोनला मी फोर्स लावलं, स्टोनची पोझिशन बदलत नाही, पण माझ्या हातावरती अपोजिट फोर्स ऍक्ट होतं. अजून जरा फोर्स लावलं, स्टोनची पोझिशन बदलली नाही, पण माझ्या हातावरती अजून फोर्स ऍक्ट झाला. अजून जरा जास्त फोर्स लागलं, मग त्या स्टोनची पोझिशन बदलली. पण तिन्ही केसेसमध्ये आता सांगितलं त्या की ते स्टोन माझ्या हाताला अपोज करतं. जेवढा आम्ही मॅक्झिमम फोर्स लावतोय तेवढं ते काय करत, अपोज करत. ते जे अपोजिशन आहे त्यालाच आम्ही काय म्हणत असतो, इनर्शिया म्हणत असतो. किंवा दुसरं बघा, एक लहान स्टोन आहे ज्याचं मास कमी आहे, त्याला आम्ही सहज फोर्स लावला की ते पुढे जाईल, पोझिशन चेंज होईल. आता मोठा स्टोन आहे, त्याला मला जास्त फोर्स लावावा लागेल. बरोबर, म्हणजे लार्जर द मास, लार्जर इज द इनर्शिया. किंवा लार्जर द मास ऑफ द बॉडी, लार्जर इज द इनर्शिया. म्हणजे मास वरती इनर्शिया डिपेंड आहे. मास वरती इनर्शिया काय असतो, डिपेंड्स असतो. मास जेवढं जास्त आहे तेवढा इनर्शिया काय जास्त आहे. इनर्शिया ऍक्च्युली म्हणजे काय, अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट. समजा बॉडी मोशन मध्ये आहे, तर मोशन मध्ये बॉडी थांबवायला सुद्धा अपोज करेल, किंवा बॉडी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे त्याला मोशन मध्ये आणायला सुद्धा अपोज करेल. हा जो अपोजिशन आहे त्यालाच आम्ही काय म्हणतो, इनर्शिया म्हणतो. आणि न्यूटननं पहिल्या लॉ मध्ये आम्हाला ते दिलेलं आहे, आणि म्हणून आम्ही त्या लॉला
फर्स्ट लॉ आहे त्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतो. हा लिनियर मोशन मधला इनर्शिया झाला. बरोबर आहे. हे लिनियर मोशन आपण बघितलं किंवा त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. अपोजिशन टू चेंज ऑफ स्टेट. आता बघा आमच्या रोटेशनल मोशन मधला इनर्शिया बघूया. त्याला आम्ही काय म्हणणार आता मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे बघा ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ टेंडन्सी, इनहरंट टेंडन्सी ऑफ एनी बॉडी टू अपोज द चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी. Whenever the rigid body rotate about some axis, then it opposes the change in angular velocity. That physical quantity known as the moment of inertia. साध्या भाषेमध्ये एक अशी टेंडन्सी आहे बॉडीची, रोटेटिंग बॉडीची अशी टेंडन्सी आहे की ती अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये चेंज करायला काय करते, अपोज करते. त्या फिजिकल क्वांटिटीला आम्ही ऍक्च्युअली काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिनोटेड बाय आय अँड अब्रिव्हिएटेड ऍज एम आय. आणि त्याला एम आय म्हणणार शॉर्ट मध्ये. ओके. म्हणजे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऍक्च्युअली काय तर अपोजिशन टू द रोटेशनल मोशन. त्याचं आता फिजिकल सिग्निफिकन्स बघितलं की आपल्या ते सुद्धा लक्षात येईल. फक्त तुम्ही शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया जसं इनर्शिया लिनियर मोशन मध्ये अपोज करतं चेंज ऑफ स्टेटला, सेम रोटेशनल मोशन मध्ये ती बॉडी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे चेंज ऑफ रोटेशनल मोशन होते, अपोज करते. त्यालाच आपण काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपण थेरोटिकली डेफिनेशन बघूया. समजा सपोज बॉडी रोटेट कसाही शेप असला तरी चालेल अबाउट दिस ऍक्सिस. या ऍक्सिस भोवती ही रिजिड बॉडी ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होते असं आम्ही म्हटलं. देन दिस बॉडी हॅज अ डिस्क्रीट पार्टिकल्स. आपण डिस्क्रीट नेचर बघतो. समजा मगाशीच म्हटलं मी M1 मास R1 या डिस्टन्स वरती आहे, M2 मास इज ॲट डिस्टन्स R2. सिमिलरली लाईक दिस M3 मास इज ॲट डिस्टन्स R3. ओके. मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस पार्टिकल. मी एका सिंगल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया थेरॉटिकली आपण असा घेतो I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर. एक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेतला मी, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर. तसं मी दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो M2 R2 स्क्वेअर प्लस तसा तिसरा लिहितो मी M3 R3 स्क्वेअर. असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. त्या बॉडीचे किती आहेत पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत. आणि म्हणून काय येईल लाईक दिस Mn Rn स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजेच बघा हे इक्वेशन मी समअप करतो. I इज इक्वल टू समेशन ऑफ I स्मॉल I इज इक्वल टू 1 to n. n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणून समेशन घेतो. त्या सगळ्याची काय येईल समेशन येईल ना. म्हणजेच समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. बघा एक इक्वेशन मिळालं I इज इक्वल टू समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. हे इक्वेशन फार महत्वाचं आहे. हेच मोमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन आहे. म्हणजे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ऍज अबाउट गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन. मी आता हा ऍक्सिस म्हटलाय. ऍक्सिसची पोझिशन सुद्धा फार महत्वाची आहे. ऍक्सिसची पोझिशन बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. बघूयाच आता आपण ते. मग बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट गिव्हन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ऍज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन ही मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. आता हे आम्ही डिस्क्रीट नेचर कन्सिडर केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हे जे मी पेन धरलंय ते ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. एक मास इथं आहे R1 ला, दुसरा मास इथं आहे R2 डिस्टन्सला, तिसरा मास इथं आहे R3 डिस्टन्सला. आणि मग ही बॉडी रोटेट होते त्यावेळेला हे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आणि मग त्यांचं ऍडिशन घेतलं प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आम्हाला रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो किंवा मिळाला. बरोबर आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. आता समजा बॉडीचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास असेल. म्हणजे मास ऍक्च्युअली रिजिड बॉडी जी आहे ती आपण डिस्क्रीट नेचर घेऊ शकत नाही. म्हणजे सेपरेट पार्टिकल. बरोबर. म्हणजे एखादी डिस्क आहे. समजा एखादी डिस्क आहे. सपोज दिस द डिस्क. ओके. रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस. ही डिस्क या ऍक्सिस भोवती ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होते. मग याचं पार्टिकल आम्ही हा पार्टिकल असं कन्सिडर करू शकत नाही.
म्हणजे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. बघा, फॉर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, हे रब करतो मी, फॉर continuous distribution of mass, continuous distribution of mass कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. अशा वेळेला आम्ही ह्या डिस्क, आता हे मी कन्सिडर केले डिस्कचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करतो, एकदम स्मॉल आहे, ज्याचं मास डीएम एवढा आहे आणि हा एलिमेंट आर एवढ्या डिस्टन्स वरती आहे. ओके, मग स्मॉल डीएम येतील आणि अशा केसला मोमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन आर इज इक्वल टू, म्हणजे समेशन इज रिप्लेस्ड बाय द इंटिग्रेशन. समेशन डिस्क्रीट नेचर आहे, डिस्क्रीट पार्टिकल आहे म्हणून घेतलं. आता आम्ही काय घेतो, इंटिग्रेशन घेतो. इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. आर स्क्वेअर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट एलिमेंट. डीएम इज द स्मॉल एलिमेंट वेअर डीएम स्मॉल एलिमेंट किंवा मास ऑफ द स्मॉल एलिमेंट म्हणूया. मास, डीएम इज दी मास ऑफ स्मॉल एलिमेंट आणि आर इज दी परपेंडिक्युलर डिस्टन्स. आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. फार महत्वाचं आहे, ते बरोबर ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. म्हणजे हा एक इक्वेशन मिळालं तुम्हाला, दोन इक्वेशन मिळाली. दोन म्हणजे हे डिस्क्रीट नेचर साठीचं समेशन ऑफ एम आर स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. ओके, त्या दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डेफिनेशन्स काय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग आता हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर हेच वापरतो आम्ही, मॅक्झिमम हेच इक्वेशन वापरणार आहे. आणि डिस्क्रीट जर पार्टिकल्स तुम्हाला दिले असतील तर आम्ही हे इक्वेशन वापरतो. दोन्ही इक्वेशन वरून बघा, एसआय युनिट काय मोमेंट ऑफ इनर्शियाचं, एसआय युनिट काय, मास युनिट किलोग्राम आणि डिस्टन्स युनिट मीटर स्क्वेअर. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणून काय, किलोग्राम मीटर स्क्वेअर. इथून बघा किलोग्राम मीटर स्क्वेअर. आणि म्हणून डायमेन्शन्स तर लिहिता येतात. डायमेन्शन्स काय येतील, मीटरचा स्क्वेअर आहे म्हणून L:2 आणि मास 1 आहे M:1 आणि T टाइम 0. दिस इज दी डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया हे आम्ही थेरॉटिकली आपण डेफिनेशन्स बघितली मोमेंट ऑफ इनर्शियाची. आता आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शियाचे बघूया. बघा, हे सगळे नोट्स तुम्ही शॉर्ट नोट्स मध्ये काढत जावा. हे सगळं लागतं, सगळ्या डेफिनेशन्स आहेत, सगळे इम्पॉर्टन्स फॉर्म्युले याच्यामध्ये तयार होतात. बघा, मी फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एमआय बघतो, म्हणजे ऍक्च्युअली एमआय काय आहे ते समजेल. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ एमआय. एमआय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, बघा फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय. आम्ही आता लिनियर मोशनला मी अँग्युलर मोशन कम्पेअर करतो. बघा, लिनियर मोशन आणि इथं मी अँग्युलर मोशन घेतो. अँग्युलर मोशन. आता अँग्युलर आणि लिनियर मधल्या काही टर्म्स आपण अँग्युलर मधल्या काही टर्म्स आपण काढणार. लिनियर मोशन मध्ये मी आता सांगितलं तसं मास एम, जेवढं मास जास्त आहे तेवढं अपोजिशन जास्त आहे, बरोबर आहे. आणि म्हणून मॅक्झिमम लार्जर द मास ऑफ द बॉडी लार्जर इज द इनर्शिया. इकडं अँग्युलर मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम आहे. ओके, लिनियर मोशन मध्ये मास, अँग्युलर मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया, तोच ऍक्च्युअली इनर्शिया असतो. रोटेशनल इनर्शिया सुद्धा त्याला म्हणतात. बघा, आता दुसरं ह्याच्यामध्ये फोर्स, मी सांगितलं फोर्स जर लावत असेल तरच बॉडीमध्ये ऍक्सलरेशन तयार होतं. F इज इक्वल टू ma. फोर्स लावल्याशिवाय बॉडीची स्टेट बदलत नाही. मग ती व्हेलॉसिटी कमी करायची असेल, चेंज करायची असेल स्टेट, किंवा स्टेट ऑफ रेस्टची बॉडी मोशन मध्ये आणायची असेल तरी फोर्स लागतं. F इज इक्वल टू ma. आणि कुठलीही बॉडी रोटेट करायला आपल्याला टॉर्क लागतं, बरोबर आहे. बॉडी रोटेशनल मोशन मध्ये यायचं असेल तर मोमेंट ऑफ अ फोर्स आपण त्याला म्हणतो टॉर्क. दिस इज टॉर्क. इट इज ऑल्सो नोन एज मोमेंट ऑफ अ फोर्स. आपण बघितलंय मोमेंट ऑफ अ फोर्स, बघितलंय ना. समजा एखाद्या बॉडीला रोटेट करायचं आहे तर इक्वल अँड अपोजिट फोर्सेस लागतात ऑफ सेम मॅग्निट्यूड.
two equal and opposite forces acting at two different points of the body produces the rotational motion like this. Okay, these force F, these force F, and these two forces separated by distance small r, त्याला मोमेंट आर्म म्हणतात. दिस इज नोन एज द मोमेंट आर्म. आपण हे बघितलेलं आहे 11th स्टँडर्डच्या सिलेबस मध्ये. आणि देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. Force into perpendicular distance means torque is the vector quantity and it is equal to force cross r. इथं r sin theta येतं. ओके, fr sin theta येतं. असो, दिस इज द इक्वेशन टॉर्कचा आहे. म्हणजे फोर्स आहे तर बॉडीची स्टेट बदलते, टॉर्क आहे तर बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आपण टॉर्कचं एक्सप्रेशन सुद्धा डेरिव्हेशन सुद्धा काढणार आहे. ते आय अल्फा येतं. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. आपण हे एक्सप्रेशन थोडं काढणार आहे. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. ओके, ऑल्सो लिनियर मोमेंटम जे पी या लेटरनं दाखवतात ते काय असतं, एम इंटू व्ही, प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. इथं आम्ही अँग्युलर मोमेंटम बघणार, ते एल या लेटरनं दाखवतात आणि एल इज इक्वल टू आय ओमेगा येतं. एल इज इक्वल टू आय ओमेगा. ओके, हे सुद्धा एक्सप्रेशन आपण पुढं डेरिव्हेशन्स आहेत ते डेरिव्हेशन्स आपण काढूया. हे कसं येतं रिजिड बॉडी रोटेट होत असताना ते आपण काढतो. ठीक आहे, काढूया आपण. ओके, दिस झालं म्हणजे मोमेंटम झालं, हे अँग्युलर मोमेंटम झालं. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी केवढी असते, हाफ एम व्ही स्क्वेअर, मास व्हेलॉसिटी स्क्वेअर. सिमिलरली इथं सुद्धा आम्ही रोटेटिंग कायनेटिक एनर्जी काढणार आहे. कायनेटिक एनर्जी, जी रोटेटिंग कायनेटिक एनर्जी आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, रोटेटिंग कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी. म्हणजे रिजिड बॉडी ज्या वेळेला एका ऍक्सिस बॉडी रोटेट होते त्यावेळेला कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन एवढं येतं. ही एक्सप्रेशन्स आहेत, आपण ती काढणार आहे. फक्त आता आपण कम्पेअर करायचं आहे फिजिकल सिग्निफिकन्स एमआय चे बघायसाठी. बघा आता इथं मास आहे लिनियर मोशन मध्ये, अँग्युलर मोशन मध्ये काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सगळी इक्वेशन बघा. फोर्स इथं मास आहे, इथं टॉर्क पाहिजे असतं रोटेशनसाठी, तिथं काय आय आहे. इथं एम आहे, इथं काय आय, इथं काय, इथं एम आहे, इथं काय आय. आय म्हणजे मी नव्हे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे करंट पण नव्हे. आय कॅपिटल आय करंटसाठी सुद्धा दाखवतात. ओके, आता एम काय मास आहे आणि आय काय मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा जिथं एम आहे तिथं काय आहे, कॅपिटल आय आहे, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बरोबर आहे. म्हणजे लिनियर मोशन मध्ये जो रोल मास प्ले करतं, सेम रोल रोटेशनल मोशन मध्ये आय प्ले करेल, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करेल. बरोबर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेज अ सेम रोल इन रोटेशनल मोशन ऍज दॅट ऑफ मास प्ले इन लिनियर मोशन. बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले सेम रोल इन रोटेशनल मोशन ऍज दॅट ऑफ मास प्ले इन लिनियर मोशन. ओके, म्हणजे बघा मगाशी म्हटलं लिनियर मोशन मध्ये जेवढं मास जास्त आहे थोडा इनर्शिया जास्त. बरोबर. आणि इथं काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बरोबर. आणि म्हणून हा जो इनर्शिया आहे म्हणजे इनर्शिया इन लिनियर मोशन इज ड्यू टू मास. फार महत्वाचा आहे. बघा मासमुळे इनर्शिया आहे लिनियर मोशन मध्ये. ओके, आणि रोटेशनल मोशन मध्ये कशामुळे आहे, मोमेंट ऑफ इनर्शियामुळे. ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शियाच हा रोटेशनल इनर्शिया म्हणतात. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो नोन एज रोटेशनल इनर्शिया. ओके, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो नोन एज रोटेशनल इनर्शिया. म्हणजे इनर्शिया इन लिनियर मोशन इज ड्यू टू मास and inertia in rotational motion is due to moment of inertia. It is also known as rotational inertia. Okay, this is moment of inertia. हे फिजिकल टर्म्स फार फिजिकल क्वांटिटी फार महत्वाची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड्स असतो बघा. हे फिजिकल सिग्निफिकन्स आहे. आपण इक्वेशन कम्पेअर केलं की मासच्या ठिकाणी आय येतो. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शियामुळे रोटेशनल इनर्शिया येतो. हेच त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स आहे. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कशावरती डिपेंड्स असतो बघा. एम आय डिपेंड्स अपॉन नंबर 1 मास ऑफ द बॉडी, मास ऑफ रिजिड बॉडी.
जी काय रिजिड बॉडी आहे त्या मासवरती, मास ऑफ रिजिड बॉडी. ओके, फर्स्ट टर्म मास ऑफ द रिजिड बॉडी. दुसरं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन हाऊ द मास ऑफ द बॉडी इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस भोवती ती बॉडी कुठल्या ऍक्सिस भोवती रोटेट होते बघा. समजा एक मी बॉडी कन्सिडर केली दिस, हा ऍक्सिस इथून जातोय बरोबर. तर मास एक बाजूला जास्त डिस्ट्रीब्यूट झालंय, एक बाजूला कमी डिस्ट्रीब्यूट झालंय. समजा हा ऍक्सिस इथून गेला तर पण इकडं मास जास्त आहे, इकडं काय कमी आहे. समजा हा ऍक्सिस सेंटर मधून गेला तर ते सिमेट्रिक नेचर होईल. म्हणजे हाऊ द मास इज डिस्ट्रीब्युटेड अमाउंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तो ऍक्सिस म्हणजे ऍक्च्युअली बॉडी, रिजिड बॉडी कुठल्या ऍक्सिस भोवती फिरते त्याच्यावरती सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स असतो. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, distribution of mass about given axis of rotation, given axis of rotation. एक्सिस ऑफ रोटेशन ला डिस्ट्रीब्युशन कसं आहे मासचं त्यावरती सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स असतो. नंबर 3, शेप अँड साइज ऑफ द रिजिड बॉडी. शेप अँड साइज ऑफ अ रिजिड बॉडी. शेप अँड साइज ऑफ अ रिजिड बॉडी म्हणजे त्या बॉडीचा शेप कसा आहे, साईज कशी आहे त्याच्यावरती सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑल्सो. अँड ऑल्सो पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन. मी आता सांगितलं तसंच एक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेलाय, त्याची पोझिशन काय, ओरिएंटेशन काय, त्याच्यावरती सुद्धा तो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स असतो. पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन. ओके, या 4 गोष्टींवरती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, डिपेंड्स असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द अपोजिशन टू द रोटेशनल मोशन. मार्क करा सेंटेन्स काय, मोमेंट ऑफ इनर्शिया इज अपोजिशन टू द रोटेशनल मोशन. ओके, आपण याच्या पुढे काही एक्झाम्पल मोमेंट ऑफ इनर्शिया समजायसाठीची पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यानंतर आपल्याला काही एक्सप्रेशन, कायनेटिक एनर्जीचे एक्सप्रेशन काढायचे आहे, काही बॉडींची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.